आज आपण e रेज टू x इंटू v मेथड बघू। ती शॉर्टकटची पुढची मेथड आहे। तर e रेज टू x ही फिक्स मेथड असणार, ही फिक्स टर्म असते आणि v फॉर असतो व्हेरिएबल। व्हेरिएबल याचा अर्थ काय होतो, इथे कोणतीही दुसरी टर्म येणार जी e रेज टू x नसून sin ax sin hx अशी कोणतीही मेथड असू शकते। तर पहिलं न्यूमेरिकल बघू, d2y/dx² - 4dy/dx प्लस 4y इक्वल टू बघा RHS साइडला e रेज टू x मेथड सारखी दिसते, म्हणजे e रेज टू 2x मेथड आहे इंटू v आहे, म्हणजेच काय sin ax मेथड आहे। v म्हणजे ही व्हेरिएबल असू शकतं, इथे sin असू शकतं, cos असू शकतं, या दुसरी कोणतीही मेथड असू शकते जी शॉर्टकटमध्ये आतापर्यंत आपल्या झालेल्या आहेत। आता बघा यासाठी आपल्याला पहिली मेथड काय करायची, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला y चे फाइंड करायचं आणि y चे फाइंड करण्यासाठी काय करतो आपण, d² नंतर d आणि कॉन्स्टंट टर्म। d² चा कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे 1 आहे, d चा टर्म आहे त्याचं कोएफिशिएंट -4 आणि कॉन्स्टंट टर्म आहे 4। याचे फॅक्टर्स पाडायचे कॅल्सीमध्ये फॅक्टर्स येतात, फक्त कॅल्सीमध्ये फॅक्टर्स येतात 2, म्हणजे काय एकच फॅक्टर आला पण आपल्याकडे डिग्री 2 आहे, याचा अर्थ आपल्याला 2 फॅक्टर यायला पाहिजे होते, पण 2 फॅक्टर येत नाही, एकच फॅक्टर येतं, म्हणजेच हे काय झालं, लेस फॅक्टरचं एक्झाम्पल झालं। लेस फॅक्टरचा फॉर्म्युला आहे c1x प्लस c2 ब्रॅकेटच्या बाहेर e रेज टू x आणि ax म्हणजे कॅल्सीमध्ये आलेला फॅक्टर, म्हणजे yc इक्वल टू c1x प्लस c2 e रेज टू 2x। हा झाला आपला yc। आता आपण बघू सेकंड स्टेपचा फॉर्म्युला काय आहे, yp इक्वल टू RHS व्हॅल्यू डिवाइडेड बाय LHS व्हॅल्यू। RHS व्हॅल्यू काय आहे, e रेज टू 2x इंटू sin 3x डिवाइडेड बाय LHS व्हॅल्यू काय आहे, d² - 4d प्लस 4। आता बघा इथे पुटिंग फॅक्टर चेंज होतो, पुटिंग फॅक्टर काय चेंज होणार आहे बघा, पुट d च्या जागेवरती d प्लस a। आता इथे आपल्याला इथे पण a मिळतो, a इक्वल टू 2 आणि इथे पण a मिळतो, a इक्वल टू 3। तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले आपण हा e रेज टू x ची मेथड असेल त्याच्यावरून जो a असेल तो पुट करायचा, म्हणजे d प्लस a ची व्हॅल्यू 2 आहे। मग आता जिथे जिथे d आहे तिथे काय करायचं, d प्लस a 2 पुट करायचं, मग e रेज टू 2x sin 3x डिवाइडेड बाय d² ची जागी होती d प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 ॲज इट इज, d च्या जागी होती d प्लस 2 प्लस 4। आता हे आपण कसं सॉल्व करायचं बघा, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजेच काय आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे काय, a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b²। या फॉर्म्युलाने हा ब्रॅकेट सॉल्व करायचा, काय होईल बघा, e रेज टू 2x ॲज इट इज ठेवायचा, sin 3x ॲज इट इज ठेवायचा, डिवाइडेड बाय a चा स्क्वेअर म्हणजे d आहे, a चा स्क्वेअर करायचं म्हणजे d चा स्क्वेअर नंतर 2ab प्लस 2, a ची व्हॅल्यू आहे d आणि b ची व्हॅल्यू आहे 2। याचा अर्थ 2 इंटू 2 आपण डायरेक्ट 4d असं लिहू शकतो, बरोबर। मग आपण इथे 4d असं पुट करू। नंतर b चा स्क्वेअर म्हणजे 2 आहे आणि 2 चा स्क्वेअर किती होतो, 4 होतो। हा आपण ब्रॅकेट सॉल्व केला। आता बघा -4 ने या d ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय होईल -4d, -4 ने या 2 ला पण मल्टिप्लाय करायचं, म्हणजे -8 नंतर हा +4 आहे तो +4 ॲज इट इज ठेवायचा, डिवाइड काय टर्म येते बघा, e रेज टू 2x sin 3x डिवाइडेड बाय d² प्लस 4d प्लस 4 -4d -8 प्लस 4। हा +4d आहे आणि हा -4d आहे, ते काय होतील, कॅन्सल होतील। आता बघा हा +4 आणि हा +4 किती होतील, +8 होतील, मग हे दोन +8 आणि हा एक -8 काय होतील, दोन्ही पण कॅन्सल होतील। मग e रेज टू उरेल e रेज टू 2x sin 3x डिवाइडेड बाय d², खाली फक्त d² उरला, ठीक आहे। आता बघा आपल्याकडे a ची टर्म दुसरी होती, आता इथे पण a होता, a नुसार आपण काय केलं, खाली d² इथपर्यंत सॉल्व केलं। आता इथे परत a ची व्हॅल्यू आहे 2
आणि आपल्याला हा डी स्क्वेअर घालवायला लागेल का, कारण आपल्याकडे कॉन्स्टंट टर्म आल्याशिवाय आन्सर पूर्ण होत नाही. मग आपल्याला आन्सर पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल, yp इक्वल टू ई रेस टू 2x डिवायडेड बाय साइन 3x डिवायडेड बाय डी स्क्वेअर उरले. आणि या डी स्क्वेअरच्या जागेवरती पुट डी स्क्वेअरच्या जागेवरती आता साइन एक्स मेथड आहे, साइन एक्स मेथड झाली. साइन एक्स मेथड मध्ये पुटिंग फॅक्टर काय होता, डी स्क्वेअरच्या जागेवरती आपण मायनस ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एची व्हॅल्यू 3 आहे, 3चा स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर होतो 9, म्हणजे काय आहे -9 असं पुट करत होतो. मग आता इथे काय करायचं बघा, ई रेस टू 2x साइन 3x डिवायडेड बाय -9 हा झाला आपला y. ठीक आहे. आपल्या थर्ड स्टेपमध्ये काय करतो आपण, थर्ड स्टेपमध्ये y इक्वल टू yc प्लस yp असं पुट करतो. ycचा आन्सर आपल्या फर्स्ट स्टेपमध्ये येतं आणि ypचा आन्सर आपण लास्ट स्टेपमध्ये येतो. हे फक्त आपल्याला पुट करायचं. हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे.